नमस्कार. आज 7 फेब्रुवारी माता रमाई यांची 127वी जयंती. बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास करताना आपल्याला माता रमाईंचा अभ्यास करणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण पडद्यावरच्या कलाकारांना आपण ओळखतो त्यांच्या कामाने, परंतु पडद्यामागे राहून काम करणारे देखील तितकेच महत्त्वाचे असतात. अशी रमाई जी पडद्याच्या मागे राहून काम करत होती. झंझावती वादळाला खंबीरपणे पेलत होती. अशा या रमाईबद्दल मी एक लहान कविता लिहिलेली आहे. कवितेचं शीर्षक आहे माता रमाई. जगणं तुझं सोपं नव्हतं, जगणं तुझं सोपं नव्हतं, कधी तक्रारही केली नाहीस. जगणं तुझं सोपं नव्हतं, कधी तक्रारही केली नाहीस. झंझावती वादळाला खंबीरपणे आधार देऊन, झंझावती वादळाला खंबीरपणे आधार देऊन त्याच्या राहिलीस पाठीशी. झंझावती वादळाला खंबीरपणे आधार देऊन त्याच्या राहिलीस पाठीशी. तेव्हा बाबासाहेब लढले समाजासाठी. तेव्हा बाबासाहेब लढले समाजासाठी. चंदनासारखी कणकण झिजलीस, चंदनासारखी कणकण झिजलीस, दिव्यातील वात होऊन जळालीस. चंदनासारखी कणकण झिजलीस, दिव्यातील वात होऊन जळालीस. अन सुगंध पसरवलास, उजेड पसरवलास. अन सुगंध पसरवलास, अन उजेड पसरवलास. घराचं नंदनवन कसं करावं, घराचं नंदनवन कसं करावं, त्याचा आदर्श तू दिलास, त्याचा आदर्श तू दिलास. जगणं तुझं सोपं नव्हतं, जगणं तुझं सोपं नव्हतं, कधी तक्रारही केली नाहीस. जगणं तुझं सोपं नव्हतं, कधी तक्रारही केली नाहीस. माता रमाईच्या जयंतीनिमित्त सर्वांना पुन्हा एकदा अभिवादन. धन्यवाद.